उंडरी महम्मदवाडी परिसरामध्ये असलेल्या न्याती सोसायटीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या जागेमध्ये पाण्याच्या टाकीचं काम लवकरच सुरू होणार असल्याचं प्रतिपादन नगरसेवक निवृत्ती बांदल यांनी काल केलेलं आहे। उंडरी महम्मदवाडी परिसरातील न्याती सोसायटीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून असलेली पाण्याची भीषण समस्या संपुष्टात आणण्यासाठी 50,000 पेक्षा जास्त लोकांना फायदा होईल अशी पाण्याची टाकी बांधण्यात येणार असल्याचं आश्वासन नगरसेवक निवृत्ती बांदल यांनी दिलंय। या प्रसंगी सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 41 मध्ये आज उंडरी पिसोळी परिसरामध्ये पाण्याची अनेक वर्षापासूनची समस्या आहे आणि या ठिकाणी एका पाण्याची टाकीची अत्यंत गरज होती। तर आज या ठिकाणी निवृत्ती बांदल नगरसेवक म्हणून काम करत आहेत। तर हे या ठिकाणी काम करत काय सांगाल अण्णा, कशा प्रकारची समस्या होती आणि इथून पुढच्या काळात तुम्ही या समस्येला कशा प्रकारचं निवारण करणार आहात? ही समस्या फार उंडरी पिसोळीची मोठी आहे, पण आता नुकतंच जे उद्घाटन झालं, कोर मॅडमने उद्घाटन करून त्या पाणी आम्ही खरं 15 वर्षे ती लाईनीमध्ये पाणी टाकीमध्ये आलं नाही, ते आम्ही 3 महिन्याच्या आत त्या टाकीला पाणी आणलं आणि त्या टाकीचं पाणी आपल्या ह्या न्याती परिसराला एक टाकी दिलेली आहे। त्यांनी कमिशनरने त्याशी सांगितलं की बाबा ही एक टाकी ह्या चढावरच्या भागाकरता बांधायची। मग मी सांगितलं की बाबा ही टाकी इकडं बांधत असताना तुम्ही मध्यभागी बांधा, कारण तर जिथून टाकीचं पाणी सगळं बिगर मोटारीचं सगळ्या भागात जाईन अशी इथे एक टाकी बांधून, इथं अम्युनिटीचा प्लॉट आहे, न्यातीचा प्लॉट होता, त्यांनी महानगरपालिकेला दिला आहे। महानगरपालिकेने तो आकार केला आहे आणि महानगरपालिकेचा अम्युनिटीचा प्लॉट असल्यामुळं इथं टाकी बांधायला काही अडचण नाही आणि ह्या परिसराला पाणी देण्याकरता कमिशनर साहेबांनी अतिशय लवकर फंड टाकून इथं स्पेशल फंड टाकला पाहिजे की ह्या टाकीकरता की कुठली न वाट बघता पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे। एका सोसायटीला 6,000 7,000 हजार रुपये मेंटेनन्स येतो, सर्वसामान्य माणसाला त्या अडचणीचं होतं आणि पाणी मिळत नाही। टँकर एवढे झाले आहेत की त्या टँकरमुळं जाता येताना लोकांना धक्का लागतो, त्रास होतो। तर ज्या महम्मदवाडीला जसं पाणी आता सोडलं आहे ते पाणी ह्या परिसराला सोडलं पाहिजे। टप्प्याटप्प्याने हा वरला चढाचा भाग झाला की खालचा भाग बोस्टरला कडलाईनीला बोस्टर बसून त्या परिसराला सुद्धा पाणी दिलं पाहिजे। कोंढ्या विभागातून आमच्या पिसोळीच्या शिवावरती पाणी आलं आहे, तिथल्या लाईनीचं पाणी त्या पिसोळी गावाला द्यावा असं मी माझ्यातर्फे आज माझं कमिशनर साहेबाला, कोर मॅडमला, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे आणि ह्या अम्युनिटीच्या प्लॅटचं बी पत्र आता मी टाईप केलं आहे। ही जागा आपण त्यांना सुचवतो आहे आणि ती जागा त्यांची असल्यामुळं कुठलाही अडथळा नाही। ही टाकी लवकरात लवकर बांधून आपल्या लोकांना दिलासा दिला पाहिजे की गेले 15 वर्षे लोक पाण्यापासून वंचित आहे आणि आता तुम्ही करोडो रुपये आमचा टॅक्स घेताय, त्यामुळं आम्हाला पाण्याची सुविधा तुम्ही लवकर करून द्यावा आणि तुम्ही ती देसान असे माझी अपेक्षा आहे आणि ती येणाऱ्या 2-3 महिन्यात ह्या सगळ्या परिसराला पाणी मिळावा एवढीच मी कमिशनर साहेबाला, पाणी पुरवठा अधिकाऱ्याला, उपायुक्त मॅडम त्यांना विनंती करतो की उंडरी महम्मदवाडी ह्या प्रभागामध्ये न्याती इस्टेटच्या बाजूला सगळ्या सोसायट्यांना पाणी मिळावा एवढी त्यांना आग्रहाची विनंती करतो। खरं तर अण्णा, या ठिकाणी फ्लॅट घेताना 1 ते 1.5 कोटी रुपयाच्या आजची जास्त व्हॅल्युएशन आहे। पण या लोकांना ज्या अगोदर बिल्डर यांना कमिटमेंट करतो, ही कमिटमेंट पूर्ण करत नाही, तर तुम्ही लोकांना कुठला संदेश द्याल की तुम्ही फ्लॅट घेताना या काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? जेव्हा माणूस फ्लॅट घेतो तेव्हा बिल्डर सांगत असतो की मी तुम्हाला पाणी देणार आहे, पण प्रत्यक्षात ते पाणी तसं बिल्डिंग झाल्यावर मिळत नाही आणि बिल्डरने आश्वासन दिल्याच्या नंतरच लोक फ्लॅट घेतात। हे आपलं गाव पहिलं PMRDमध्ये होतं, आपलं डेव्हलपमेंटला होतं, त्याच्यामुळं पूर्वी ज्या वेळेला बिल्डिंगा बांधल्या त्यावेळेला बिल्डर लोकांनी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला 2 महिन्यात पाणी आणू, पण त्या आश्वासनाला 10 ते 15 वर्षे झाली। आता महानगरपालिकेने त्याचं जास्त वेळ न बघता ह्या पब्लिकला पाणी दिलं पाहिजे। आम्ही एका सोसायटीचे करोडो रुपये महानगरपालिकेला टॅक्स भरतो आहे। उंडरीमधून आपलं वर्षाला 60 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला जमा होतात, तर त्यातलं 20% पैसे जरी आमच्या प्रभागाला दिलं तर हा प्रभाग चांगल्या पद्धतीचा पाणीमुक्त होईल एवढं खरं कमिशनर साहेबांनी करावा। त्यांना आम्ही विनंती करतो आहे, त्यांना पत्र देतो आहे आणि पाईपलाईन करण्याकरता खरं आज मिटिंग केली आहे। पाणी त्यांनी दोराबजीच्या टाकीला सोडलेलं आहे, पण आमच्या इथं पाईपलाईन नाही तर आम्हाला पाणी मिळणार कसं? ती पाईपलाईन त्यांनी लगेच तातडीने करायला सुरुवात केली पाहिजे, टेंडर काढलं पाहिजे, वर्क ऑर्डर केली पाहिजे आणि ह्या परिसराला ते पाणी दिलं पाहिजे एवढी आमच्याकडून महम्मदवाडी उंडरी प्रभागात 41 मधून माझ्यासारखा एक सर्वसामान्य नगरसेवक
की आमच्या अपेक्षा आहे, आम्ही लोकांना शब्द दिला होता की तुमचं 15 वर्षामध्ये काही झालं नसेल, तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमची ही कामं सगळे करू. आणि तो आमचा शब्द पाळण्याकरता आम्हाला हे पाणी इथं आणणं आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आहे. खरं तर या ठिकाणी लाखोची लोकसंख्या होत असताना पुढच्या काळासाठी तुमचे काय प्लॅन आहे? पुढच्या काळासाठी आमचा प्लॅन असा आहे की ब्रह्माकुमारी रोड हे उंडरी पिसुळीच्या शिवणीवरती डोंगर आहे, त्या डोंगरावर 2 एकर जमीन महानगरपालिकेने अक्वायर करून त्यांना टेडर देऊन तिथं आपल्याला 2 कोटी 3 कोटीची टाकी बांधली पाहिजे. आणि ती टाकी झाली तर खरंच आता आमचे नामदार अजितदादा पवार त्यांचं निधन झालं, त्यांनी मला शब्द दिला होता की अण्णा मी खडकवासल्यावरून पाणी तुम्हाला इथं आणायला 200 कोटी रुपये देतो आणि त्या पाण्याच्या लाईनीचं तुमचं कायमस्वरूपी ह्या भागाचं हे करतो आहे. आत्ता सध्या वडाची वाडी ते खडकवासला आपल्या तिथून 300 फूट खोल टॅनेल चाललेलं आहे. त्या टॅनेलचं काम अर्धवट झालं आहे, काम चालू आहे. आम्ही तेही पत्र दिलं आहे सिंचन भवनचे मेन आपल्या मंत्री आहेत इखे पाटील साहेब, इखे पाटलांना त्याचा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे, पाणी पुरवठ्याला केला आहे, कमिशनरला केला आहे की ते पाणी जे आहे त्या कॅनेलच्या पाईपाचं पाणी 300 फूट आहे, त्याचे प्रत्येक गावापाशी उसाच काढावा, गावाच्या डोंगराच्या कडेला त्या टाक्या बांधावात आणि त्या प्रत्येक गावाला प्रत्येक परिसराला मग उंडरी मोहम्मदवाडी असेल, येवलेवाडी पिसुळी असेल, कोंडवा असेल, फुरसुंगीपर्यंत ते फुरसुंगीत कॅनेल तो बाहेर निघतो आहे, तिथपर्यंत तो जमिनीच्या खालून कॅनेल चालू आहे. आत्ता त्याचे पाईप टाकायचं काम चालू आहे, पण ते खडकवासल्याला जायला त्याला अजून किमान 1 वर्ष लागेल. त्याच्यामुळं आम्हाला तात्पुरत्या आमच्या ह्या परिसराला टाक्या बांधून आमचा पाण्याचा प्रश्न कमिशनर साहेबांनी सोडवावा. सगळ्यांनाच माहीत असेल की संपूर्ण उंडरी गावातच PMC वॉटरचं कनेक्शन नाही दिलेलं आहे. आम्हाला संपूर्णपणे वॉटर टँक्सवर डिपेंड राहावं लागतं. तर त्याच्यामुळे खूप उन्हाळ्यात तर जास्तीच पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागतो. म्हणजे पाणी भरून ठेवणं आणि हे जे टँकरमुळे ॲक्सिडेंट्स होत आहे हल्ली त्याचं प्रमाण पण खूप वाढलं आहे. जर PMC वॉटरची टँक तिथे जर बनली तर आमच्या सोसायटीला पूर्णपणे पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि जे टँकरमुळे ॲक्सिडेंट्स होतात ते कमी होतील, रस्ते व्यवस्थित राहतील. मेन म्हणजे पाणी सांडलेलं असतं, रस्त्यांना खड्डे पडतात. आमच्या सोसायटीतच अशी किती वेळा कंडिशन झाली, 10 वेळा टँकर आत येतात, पेविंग ब्लॉक्स निघत आहेत, सोसायटीत खड्डे पडत आहेत, केलेले रस्ते पुन्हा पुन्हा आम्हाला करावे लागत आहेत. तर ही वॉटर टँक बनल्याने आम्हाला खरंच खूप फायदा होणार आहे. तर ती बनणं खूप गरजेचं आहे. काय वाटतं इथून मागच्या काळामध्ये जे काही पाण्याचे प्रॉब्लेम होता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला पाणी मिळणार एकंदर किती लोकांचा प्रश्न आहे आणि किती लोकांचा यामुळे? आता जवळपास आमच्या सोसायटीत 400 ते 450 फ्लॅट्स आहेत. नॅटी इटर्निटी सोसायटीची मी गोष्ट करते. तर एवढ्या 450 लोकांबरोबर आजूबाजूला जेवढ्या सोसायटी म्हणजे हजारो असे फ्लॅट्स आहेत, हजारो म्हणजे कितीतरी हजार असं म्हणू शकतो आपण. त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम 50,000 जवळपास फ्लॅट्स लोकांचा तरी प्रॉब्लेम हा पाण्याचा सॉल्व्ह होणार आहे. आणि खूप गरज आहे आम्हाला, कारण ह्या पाण्यात जे टँकरचं पाणी येतं ना ते अशुद्ध पण आहे, त्याच्याने स्किन डिसीज होत आहेत, केस गळण्याच्या समस्या होत आहेत. तर जर आम्हाला शुद्ध पाणी मिळालं तर त्याचा खूप फायदा होईल सगळ्यांनाच. निवृत्त्यांबद्दल या ठिकाणी नगरसेवक निवडून आले, काय वाटतं तुमचं, काय अपेक्षा आहे? आमचं तर नेहमी जेवढ्या समस्या आमच्या सोसायटीला आल्यात अण्णा बांदल सरांनी नेहमी सॉल्व्ह केलेला आहे. आमचा ड्रेनेजचाही मोठा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत त्या बाबतीत आणि आताही आमच्या त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि विश्वास आहे की आमचा हा प्रॉब्लेम ते नक्की सॉल्व्ह करतील पाण्याचा. We had a lot of trouble with water, especially the drinking water. It's very hard, right? Now I believe that Anna Saab is getting us a tank over here, which we are very, very, very grateful for because it's high time we've had water here. When we bought the flats, it was not told to us that the water is going to come after 5 years or 10 years. You see? So now, since he is in the picture, he has promised us to give us the drinking water. We really appreciate it. आतापर्यंत म्हणजे ही गावं कॉर्पोरेशनमध्ये आल्यापासून 34 गावामध्ये पुंडरीसुद्धा आहे. त्या 34 गावातल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि इथं अजिबात पाण्याची सोय नाही आणि टँकरचं पाणी येतं, तर टँकरचं पाणी आम्हाला घ्यायला लागतं आणि ते पण पुरेसं नसतं आणि ते पाणी अशुद्ध असतं. त्याच्यामध्ये क्षारयुक्त पाणी असतं आणि त्याच्यामुळे बायकांचे केस वगैरे खूप गळतात आणि स्किन डिसीजचा खूप प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्यामुळे अण्णांनी जो हे केलेलं आहे, अण्णाच्यावर आम्ही संपूर्ण विश्वास आहे आणि ते नक्की आमची काळजी घेणार आणि त्यांच्याकडून पाण्याची अपेक्षा आहे ती नक्की होणार आणि त्यांनी जे काम हाती घेतलेलं आहे ते नक्की करणार. कारण आमच्या सोसायटीला त्यांनी बऱ्याचशा सोयी करूया, बोरवेल करून दिलेले आहे. नंतर आमच्या इथं झाडं लावण्याचं हे केलेलं आहे. नंतर कोविडच्या काळामध्ये तर 4 वेळा त्यांनी फवारणी घेतली होती इथं आणि दवाखान्याचा कॅम्प पण घेतला होता.
त्यावेळेला मी चेअरमन होतो इथला आणि त्यावेळेला त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला आणि आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि ते नक्की पूर्ण करतील. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.